सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात आधी सॉरी सगळ्यांना थोडी वाट बघावं लागली तुमच्या सगळ्यांना. मी अमेरिकेवरून आधीच 20-22 तासाचा प्रवास करून सरळ जंतर मंतरलाच गेलो होतो एअरपोर्टवरनं, आणि तिथून मग रात्री सकाळी 4-5 ला मी घरी आलो, त्यामुळे थोडं थकलेलो होतो. तर काल आपण सगळ्यांनी जसं पाहिलं की जंतर मंतरवर काल हजारोच्या संख्येने तरुण आलेले होते, जे आपले शिक्षा मंत्री आहे त्यांचा राजीनामा मागण्यासाठी. 1 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते खराब करण्यात आलेलं आहे. नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली. सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट जे आहेत त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे. सीयूईटीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे. एसएससी जेडीचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे. तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठं ना कुठं कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावं लागेल. आणि याचमुळे काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला. आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे ना. रोजगार देताय मुलांना ना, त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. धन्यवाद. इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, मिलियनवर आहे. त्या तुलनेला गर्दी होईल असं वाटलं होतं का? आणि कालच्या एकूण आंदोलनाबद्दल तुम्ही स्वतःच मत काय, खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले, मला वाटतं सगळ्यांनी मला फोटो व्यक्ती तो सोडून काय बोलायची गरज नाहीये. तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतो. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त. आम्ही लवकरच सांगू, जसं आम्ही सांगितलं आता आंदोलन आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 6-7 दिवसाचा. काय अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे. आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. चालू आहे ते चालू आहे. आता सध्या तरी मी घरी आलो नाही, 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू नाही शकत ते. ज्यावेळेस कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून संबोधून, स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. आणि त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का? या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत, काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना. जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतोय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेले, 15 दिवसाआधी आमचं सगळं करून झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारींवर असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचलाच असतो. त्याबद्दल काय नाही. माझ्यावर जे टीका केलं त्या केलं ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसवलोय, भारतात बसवलोय. काल मी प्रदर्शन केलं. तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देताय हे म्हणायचंय तुम्हाला? आणि दुसरी घडायला तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय जो सीबीएसईचा स्टुडंट आहे
मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता, मग आहे कोण भारतीय? आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सरवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा, आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही. सगळं आंदोलन उभं राहिले त्या दडपणे म्हणावं, काय हे सगळं आंदोलन उभं राहिले प्रतिसाद मिळतो दडपणे म्हणावं. दडपणी जिम्मेदारी आहे. युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे असं एकत्रित केले. सोनम वांगचूकपेक्षा मोठं कोण असू शकतं? विश्वांबर चौधरी, अंजली दामनिया काल त्यांनी समर्थन दिलेलं आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुळत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्या सोबत जुळत आहेत. पण त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपण त्यांना पण धारेवरती करणार का? कारण की जर बघायला गेलं तर मंत्री दर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो. प्लॅन पण नाही का एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी थ्रू होतो. तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या मासांना पकडून काय अर्थ? आपको हर तरफ से वरती कोण बसत? त्यांना ऑर्डर कोण देते? आता मी त्याच्यावरच बोलतो. एक ऍक्शन घेतलंय सरकारने यावर, जे CBSE नीट मध्ये झालेलं. काय केलेलं आहे? ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे. सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेलं आहे. 6 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंड नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले. काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? कल सोशल मीडिया पे कई लोगों का कहना था कि गर्दी कम थी और आपके लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल हो रहा है, इसके बारे में आप क्या कहते हैं? मैं ये पहले बोल चुका हूँ, भीड़ कहाँ से कम थी फोटोज देख लीजिए आप जाकर. पूरा जंतर मंतर भरा हुआ था. कुछ लोग आ गए थे जो धरना शुरू होने से पहले ही फोटो निकाल कर चले गए और दिखा दिया कि देखो भीड़ आई. अरे शुरू ही नहीं हुआ था, मैं खुद वहां नहीं पहुंचा था. जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था. और किसको पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे. जो सरकार से सवाल पूछते हैं तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस IT सेल वाले. क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के बाद आपको क्या डिमांड्स रहेंगी आगे? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें, जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है. और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है. हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं. उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है. तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा. सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा. जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहाँ जाकर देश सच में प्रोग्रेस कर सकता है. क्या आपको लगता है कि जेंजीज की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहाँ पर रेगुलेशन हुआ है, तो इंडिया में भी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूंगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है सरकार का, एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे हैं कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते. कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ. कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से ही करेंगे और करके दिखाया है हमने. और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा. नगर में कोई आंदोलन होगा? बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूंगा उसको. आपका राजनीतिक पार्टी के लोगों से, बड़े नेताओं से कोई बातचीत हुई है इस बारे में? बिल्कुल नहीं. आप किसी से मिलने वाले हैं? कोई आपसे मिलने वाला? मैं सीधा अपने घर पर आया हूँ. एयरपोर्ट से मैं गया जंतर मंतर से मैं गया एयरपोर्ट, मुंबई लैंड हुआ, सुबह यहाँ पहुंचा, सुबह बाय रोड में यहाँ पहुंचा. अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की तो? नहीं, ये जैसे ही मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है. इट्स फॉर द जेन जी. और उन लोगों का सभी पार्टियों से भरोसा उठ चुका है. तो जिन जिन लोगों को हमें समर्थन देना है वो बाहर से समर्थन दे सकते हैं, लेकिन हम खुद किसी से भी असोसिएटेड नहीं होंगे. ये मैं बात क्लियर कर देता हूँ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बाईट देताना सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी, काल सांगितले अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे या आंदोलनातून उघड झाले आहेत. बर, काय अराजक चेहरा म्हणजे काय? अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे येतोय मी त्याच्यात. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचे जे भीमच्या घोषणा अराजकता आहे.
देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कस काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. कांग्रेस जनता पार्टीचे हेड ऑफिस नाही गुजरात प्रयत्न करू बेस बनवायचे. जंतर मंतर में जो लोग आए थे, जो बच्चे आए थे, जो यूथ आया था, ये देश के किस किस कोने से आया था? आपने कुछ इसको एनालाइज किया है, कुछ स्टडी किया कल जो मैंने टी शर्ट पहनी थी वहां पर इंडियन जर्सी, इंडियन क्रिकेट टीम थी. वो एक लड़का आया था सिक्किम से, 1,500 किलोमीटर दूर से आया था. एक लड़का आया था केरला से, वो भी बोल रहा था सर मैं केरला से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, आपसे बस 2 मिनट बात कर ली थी. तो मैंने बात कर ली उससे. कुछ लोग आए थे उड़ीसा से, कुछ लोग आए थे बंगाल से, राजस्थान से लोग थे, गुजरात से लोग थे, महाराष्ट्र से. तो मतलब पूरी टीम में मेरे जितने भी दोस्त थे पुराने, वो सारे वहां पर ही थे. तो पूरे देश भर से लोग आए थे. कश्मीर से भी एक दोस्त मिला था मुझे, वो भी आया हुआ था. आपका जो ये पक्ष है वो एक मूवमेंट के लिए सीमित रहेगा या आगे और भी इसके कुछ आएगा? आप राजनीति में उतरेंगे, अपना अलग से पक्ष बनाएंगे? जैसे मैंने कहा कि राजनीति को बस अपना इलेक्शन की तरफ मत देखिए. इस देश का जो नुकसान हो रहा है ना, वो इसलिए हो रहा है क्योंकि आप लोगों ने ना राजनीति को बस इलेक्शन तक ही लिमिटेड रख दिया है. 5 साल में एक बार इलेक्शन करवा दो, उसके बाद सब भूल जाओ क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. फिर सब बिक जाते हैं, यहाँ बैठ जाता है, उसके पास बैठ जाता है, खरीद फरोख्त चलती रहती है अगले 5 साल. तो ये सब नहीं करना है हमें मुद्दे की राजनीति करनी है. कहीं ना कहीं पक्षाची नोंदणी करणार आहात का कुठे? डर है, कहीं ना कहीं आपको टारगेट कर रहे हैं, तो आपके पेरेंट्स को भी डर है कि आपको कहीं जेल में मैं मेरे पेरेंट्स को बता कर आया था जब मैं यूएसए से बैठा था फ्लाइट में कि मैं तो इसलिए आ रहा हूँ, मैं मेंटली प्रिपेयर हूँ जेल जाने के लिए. अगर मैं जेल जाता हूँ आप चिंता मत करना, क्योंकि इस देश में किसी ना किसी को तो आवाज उठानी पड़ेगी. और कल मैं उसके लिए तैयार था. अभिजित, हे काँग्रेस जनता पार्टीची काही नोंदणी केली जाणार आहे का? ते मी सर तुम्हाला मी आता हे 3ऱ्या 4थ्या म्हणते 15 दिवस झाले आम्हाला, 15-16 दिवस झालेले. आम्हाला थोडा वेळ द्या, कारण की आम्ही 15 दिवसातच एवढं मोठं आंदोलन करून दाखवलं जंतर मंतरवर. हीच खूप मोठी गोष्ट आहे. जेनजीज के लिए कोई मैसेज है? जेनजी को एक ही मैसेज है कि जब आप लोग आवाज उठाओगे तो सरकार में कोई भी बैठा हो उसको आपकी बात सुननी पड़ेगी. आप लोग आवाज नहीं उठाते हो, उन लोगों को लगता है कि आप डर जाओगे, और उनको ये लगता है कि अगर ये लोग मुझे अरेस्ट कर देंगे तो उससे आप लोग डर जाओगे. लेकिन